एक व्यक्ती असतो जो की आपल्या आजारपणामुळे या दुनियेला सोडून जातो। त्याच्या घरामध्ये एक 16 वर्षांची त्याची मुलगी असते। ही मुलगी वडील गेल्यानंतर सर्व घर खर्च स्वतःच उचलते। घरामध्ये तिची म्हातारी आई असते, भाऊ असतो। ती भावाचं शिक्षण करू लागते आणि आईची देखील तब्येतीची काळजी घेत असते। यासाठी ही मुलगी शहरामध्ये जाऊन काम करू लागते आणि तिकडे गेल्यानंतर तिची ओळख एका मुलासोबत होते। त्या मुलासोबत ओळख झाल्यानंतर या मुलीने असं काहीतरी केलं जे आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल आहे। नक्की या मुलीने काय केलं होतं, काय आहे संपूर्ण कहाणी पूर्ण सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते छत्तीसगड राज्यामधून। छत्तीसगडमध्ये सूरजपूर नावाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये प्रतापपूर पोलीस स्टेशन आहे आणि याच प्रतापपूर पोलीस स्टेशन अंतर्गत इंजानी नावाचं एक गाव लागतं आणि याच गावात राहणारे रामजीत रजक यांची पत्नी ही घरीच असते। रामजीत रजक यांना एक 16 वर्षांची मुलगी आहे आणि एक 12 वर्षांचा मुलगा आहे जो की आता शिक्षण घेत आहे। या 16 वर्षांच्या मुलीचं नाव असतं संगीता रजक। 2022 ची गोष्ट असते। हे रामजीत रजक हे मेहनत मजुरी करून आपला घर खर्च चालवत होते। रामजीत रजक यांना 2 मुलं आणि पत्नी होती। त्यांची पत्नी ही आजारपणामुळे ग्रासलेली होती आणि ती नेहमी घरातच पडून राहायची आणि मुलं लहान होते, त्यामुळे घराची सर्व जबाबदारी रामजीत रजक यांच्यावरती होती आणि त्यामुळे हे रामजीत रजक जे हाताला काम येईल ते काम करत होते। त्यांच्याकडे शेती वगैरे फार कमी होती आणि त्यांना दुसऱ्यांच्या शेतावरती मेहनत मजुरी करण्यासाठी जावे लागत होते। उद्या जर कामावरती नाही गेलो तर आपण खायचे काय, असा त्यांचा प्रश्न होता। मात्र परमेश्वराला काहीतरी औरच मान्य होते। 2022 मध्ये रामजीत रजक यांची तब्येत खूप खालावते, ते खूप आजारी पडतात। त्यानंतर त्यांची पत्नी ही त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील घेऊन जाते, मात्र ते वाचत नाही। रामजीत रजक यांचा 2022 साली मृत्यू होतो। आता रामजीत रजकच्या पाठीमागे त्यांची एक मुलगी होती जी की 2022 मध्ये 14-15 वर्षांची मुलगी होती। रामजीत रजक यांची म्हातारी पत्नी होती आणि त्यांचा एक 10-12 वर्षांचा मुलगा होता। अशा प्रकारे कुटुंबामध्ये आता हे तिघेच जण राहिले होते। आता जी 14-15 वर्षांची संगीता होती ही विचार करते की वडील तर ही दुनिया सोडून गेले, आता आपलं घर कसं चालणार। आई तर म्हातारी आहे, ती देखील कधी पण आजारीच असते। भाऊ लहान आहे, त्याचं शिक्षण सुरू आहे, त्यामुळे ही 14-15 वर्षांची मुलगी संगीता रजक विचार करते की आता मलाच काहीतरी करावं लागेल आणि त्यानंतर ही मुलगी आपलं शिक्षण अधुरे सोडते आणि आपल्या मैत्रिणींना विचारपूस करू लागते की कुठे काही काम मिळेल का। तर तिच्या काही मैत्रिणींच्या कॉन्टॅक्टनुसार तिला एका ठिकाणी काम मिळते। 2023 मध्ये अंबिकापूरच्या पटपरिया इलाक्यामध्ये संगीता रजक ही आपल्या मैत्रिणींसोबत जाते आणि त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये संगीता रजक काम करू लागते। महिन्याचे 5-6 हजार रुपये तिला हॉस्पिटलमधून मिळत होते आणि त्या पैशांमधून ती आपल्या आईचं काही आजारपणाचा खर्च, काही भावाचं शिक्षणाचा खर्च आणि काही तिचा खर्च, अशा प्रकारे ही 15 वर्षांची मुलगी आता चालवू लागली होती। अशीच वेळ पुढे निघून जात होती। संगीता रजकची जी आई असते ती देखील विचार करत असते की आपल्यासोबत नियतीने खूप मोठा घात केला आहे। लवकरच तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे आणि एका 15 वर्षांच्या मुलीला संपूर्ण घराची जबाबदारी आली आहे। संगीता रजकची आई ही नेहमी आपल्या मुलीचाही विचार करत असायची। मुलगी आता घर खर्च चालवत आहे, मात्र काही दिवसांनी तिचं लग्नाचं वय होईल, तिचं लग्न करून द्यावं लागेल आणि आता तिच्या लग्नाबद्दल संगीताची आई विचार करत असते। मात्र संगीता रजक जेव्हा हॉस्पिटलमधून तिला सुट्टी मिळायची, ती आपल्या गावी घरी जायची, आपल्या भावाला भेटायची, आईला भेटायची, तर ती तिच्या आईला म्हणायची की माझ्या लग्नाची काळजी तू करू नको, मी माझ्या पायांवरती उभी आहे आणि माझ्याकडे जेव्हा पैसे वगैरे येतील तेव्हा मी माझ्या लग्नाचं माझं मीच बघून घेईल। आणि अशा प्रकारे ही संगीता रजक होती जी संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत होती, आपल्या भावाचं शिक्षण करत होती आणि सर्व जबाबदारीचं ओझं हिने आपल्या खांद्यावरती उचललेलं होतं। अशीच वेळ निघत होती। आता 2023 सुरू झालं होतं। संगीता रजकचं वय 16 वर्ष झालं होतं। संगीता रजकची एक मैत्रीण असते, त्या मैत्रिणीचं लग्न असतं आणि संगीतासोबत जितक्या पण मैत्रिणी त्या हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या, या सर्व संगीतासहित त्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये गेल्या होत्या।
आणि त्या लग्नामध्ये एन्जॉय करत होत्या, जेवण वगैरे करत होत्या, इकडे तिकडे फिरत होत्या. आणि याच दरम्यान एक मुलगा संगीतावर नजर ठेवून होता. संगीताला देखील दिसत होते की एक मुलगा कंटिन्यू हा तिच्याकडेच बघत आहे. त्या मुलाचं नाव दिगंबर ठाकूर असतं. वय वर्ष फक्त साधारण 18 असतं. हा मुलगा संगीता रजककडे कंटिन्यू प्रेमाने बघत होता आणि संगीताला देखील ते जाणवलं होतं. संगीता देखील आता वयात आली होती, 16 वर्षांचं तिचं वय होतं आणि संगीता कंटिन्यू नोटीस करत होती की तो मुलगा तिच्याकडे बघत आहे. आणि अशा प्रकारे दोघांमध्ये आता स्मित हास्य होऊ लागलं. आणि त्यानंतर दिगंबर ठाकूरने थोडी हिंमत दाखवून त्याचा मोबाईल नंबर संगीताला दिला. संगीताने देखील तो मोबाईल नंबर घेतला आणि लग्न वगैरे सर्व आटोपल्यानंतर जेव्हा सर्व मैत्रिणींसोबत ती हॉस्पिटलला आली, त्यानंतर संगीता रजक हिने त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केले. आता जसं संगीताने त्या मुलाला कॉल केला तर तो मुलगा तिच्यासोबत गप्पा मारू लागला. त्या मुलाने सर्वप्रथम ओळख संगीताला सांगितली. त्या मुलाने सांगितलं की माझं नाव दिगंबर ठाकूर आहे, मी सरगुजा जिल्ह्यामध्ये रसवली गावामध्ये राहतो. आणि अशा प्रकारे एकमेकांनी एकमेकांची ओळख करून घेतली आणि त्यानंतर दोघांमध्ये गप्पा गोष्टी होऊ लागल्या. संगीता देखील दिगंबरला सांगत होती की माझे वडील लवकरच ही दुनिया सोडून गेली आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही माझ्यावरती आली. घरी माझी आई आहे, भाऊ आहे, भावाचं शिक्षण सुरू आहे आणि मी इकडे हॉस्पिटलमध्ये काम करते. दिगंबर देखील त्याच्या जीवनातील काही गोष्टी हिला शेअर करू लागला आणि दोघांमध्ये गाढ मैत्री झाली. आता मैत्री झाल्यानंतर दिगंबर ठाकूर हा संगीताला म्हणू लागला की मला तुला भेटायचं आहे. तेव्हा ही संगीता म्हणाली की ते इम्पॉसिबल आहे, कारण मी इथे हॉस्पिटलमध्ये काम करते, तर इथे माझ्या गावातील देखील काही मैत्रिणी आहे. जर तू मला इकडे भेटायला आला तर माझ्या गावापर्यंत ही गोष्ट जाईल, माझ्या आईला समजेल आणि आईला समजल्यानंतर तिला फार वाईट वाटेल, त्यामुळे तू मला भेटू शकत नाही. मात्र तो मुलगा ऐकण्यास तयार नव्हता. त्या मुलाने एकच रट लावून ठेवली होती की मला काही झालं तरी तुला भेटायचंच आहे. तेव्हा संगीता विचार करते, तिला देखील त्याची कीव येते आणि त्यानंतर संगीता म्हणते जेव्हा कधी आम्हाला सुट्टी मिळेल, माझ्या मैत्रिणी या गावी जातील, मात्र मी गावी जाणार नाही आणि त्यावेळी तू मला भेटण्यासाठी ये. अशा प्रकारे दिगंबर आणि संगीतामध्ये हे फिक्स होतं भेटायचे. आणि त्यानंतर जशी सुट्टी मिळते, संगीताच्या मैत्रिणी या गावी जातात, संगीता ही तेथेच थांबते आणि जशा मैत्रिणी जातात तसं ती दिगंबरला आपल्या रूममध्ये बोलावून घेते. दिगंबर तिच्या रूममध्ये येतो, दोघेही आपापसात मिळतात, भेटतात आणि दोघांमध्ये त्या ठिकाणी गप्पा गोष्टी सुरू होतात. त्यांची मैफिल रंगल्यानंतर तो मुलगा दिगंबर संगीताला शरीर संबंधाची डिमांड करतो. मात्र संगीता त्याला स्पष्ट नकार देते. संगीता म्हणते की मैत्रीपर्यंत ठीक आहे, मात्र शरीर संबंधापर्यंत आपली गोष्ट जाता कामा नये. आता हा जो मुलगा असतो, मात्र याला तर तेच पाहिजे असतं. हा मुलगा तिला खूप साऱ्या रिक्वेस्ट करू लागतो. तिला म्हणतो की तुला काय हरकत आहे माझ्यासोबत संबंध ठेवायला. तेव्हा संगीता म्हणते की या गोष्टी लग्न झालेल्या पती पत्नीमध्ये होत असतात आणि आपण दोघे फक्त मित्र आहोत. तेव्हा दिगंबर म्हणतो की मी तुझ्यासोबत लग्न करेल, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. जेव्हा लग्नाची बात येते तेव्हा संगीता देखील थोडी स्तब्ध होते आणि त्याला म्हणते की आपल्या दोघांचं लग्न कसं होऊ शकतं, तू ठाकूर आहेस आणि मी रजक आहे, आपल्या दोघांची कास्ट वेगवेगळी आहे, त्यामुळे आपलं लग्न हा समाज स्वीकारणार नाही. मात्र दिगंबर ठाकूर हा ऐकण्यास तयार नसतो. हा म्हणतो मी तुला शब्द दिला, वचन दिलं, मी लग्न करणार म्हणजे करणारच. आणि अशा प्रकारे संगीता रजक हिला आता दिगंबर ठाकूरचे ऐकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. आणि त्यानंतर दिगंबर ठाकूर आणि संगीता रजक या दोघांमध्ये शरीर संबंध बनतात. आता वेळ पुढे निघत असते. संगीता आणि दिगंबरमध्ये चांगल्या प्रकारे प्रेम वगैरे फुलू लागले होतं. दिगंबर संगीताला घेऊन कुठेही फिरायला जात होता, संगीता देखील त्याच्यासोबत फिरायला जात होती. जेव्हा त्यांना जिथे वाटेल, जसं वाटेल तसं ते आता करू लागले होते. संगीता देखील खुश होती, कारण संगीताच्या कुटुंबाचा सर्व भार हा संगीतावरती होता आणि संगीताची आई जी होती ही नेहमी तिच्या लग्नाची चिंता करत असायची. त्यामुळे संगीताला देखील वाटत होते की आता लग्नाचं टेन्शन नाही, मी दिगंबरसोबत लग्न करेल आणि माझ्या आईचं टेन्शन देखील कमी होईल. आता 2025 सुरू असतं. 3 ऑगस्ट 2025 रोजी संगीता आणि तिच्या मैत्रिणींना
मैत्रिणींना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळते आणि संगीताच्या ज्या मैत्रिणी असतात या सर्व गावी जातात. मात्र संगीता ही गावी जात नाही. आता मैत्रिणी या गावी गेलेल्या असतात. 1 दिवसाची सुट्टी असते. संगीताच्या मैत्रिणींनी संगीताला विचारले होते की तुला गावी यायचं नाही का? तेव्हा संगीता म्हणाली होती की 1च दिवसाची तर सुट्टी आहे, तिथे येऊन काय करणार? त्यामुळे संगीता आली नव्हती. आणि इकडे 3 ऑगस्ट 2025 रोजी तिच्या मैत्रिणी गावी गेल्या होत्या आणि 4 ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा आपल्या रूमवरती आल्या होत्या. मात्र त्या जशा रूममध्ये येतात तसं बघतात की संगीता त्यांना रूममध्ये कुठेही दिसत नाही. त्यानंतर त्यांना वाटते की गेली असेल कुठे बाथरूमला वगैरे, बाहेर फिरायला येईल थोड्या वेळात. मात्र संध्याकाळ होते, रात्र होते, तरी देखील संगीता येत नाही. जसा दुसरा दिवस होतो तसं संगीताच्या मैत्रिणी या संगीता रजकच्या आईला घरी कॉल करतात आणि तिला विचारतात की संगीता गावी आली आहे का? तेव्हा संगीताची आई म्हणते की नाही, ती गावी आलेली नाही. संगीताच्या मैत्रिणी संगीताच्या आईला सांगतात की संगीता आम्हाला कुठेही दिसत नाहीये, माहीत नाही ती कुठे गेली असेल. तिकडे संगीताची आई देखील थोडी परेशान होते. मात्र ती विचार करते की गेली असेल कुठे. तिला मैत्रिणी पण भरपूर आहेत, एखाद्या मैत्रिणीकडे वगैरे गेली असेल, करेल ती कॉल, सांगेल. अशाच प्रकारे काही दिवस पुढे जातात. मात्र जसे या गोष्टीला 5-6 दिवस गेल्यानंतर संगीताच्या मैत्रिणी ज्या असतात या सर्व ठिकाणी संगीताला शोधून थकलेल्या असतात आणि तिची आई देखील तिकडे विचारपूस करत असते संगीताच्या मैत्रिणींना. तर संगीताच्या मैत्रिणी स्पष्ट सांगतात की संगीताचा कुठेही थांगपत्ता लागत नाही. संगीताची आई देखील तिला बऱ्याच ठिकाणी शोधत असते, जिथे तिच्या मैत्रिणी असायच्या, नातेवाईकांना वगैरे कॉल करून, मात्र त्यांना संगीताचा पत्ता लागत नव्हता. आणि अशा प्रकारे संगीता गायब होऊन आता लगभग 1 महिना होत आला होता. या दरम्यान संगीताचा फोन तर स्विच ऑफ होताच, मात्र ती कुठे गेली, कोणासोबत गेली, कोणालाही काहीही माहीत नव्हतं. 10 सप्टेंबर 2025 रोजी शेवटी संगीता रजकची आई ही परेशान होऊन गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करते. जेव्हा पोलीस तिला विचारतात की मुलगी केव्हापासून बेपत्ता आहे, तर संगीता रजकची आई त्यांना पोलिसांना जेव्हा तारीख सांगते तेव्हा पोलीस देखील त्या ठिकाणी आश्चर्यचकित होतात आणि संगीता रजकच्या आईला म्हणतात की जवळपास 1 महिना होऊन गेला आणि तुम्ही आत्ता मुलीचा रिपोर्ट दाखल करण्यासाठी आले आहात. तेव्हा संगीताची आई म्हणते की माझी मुलगी ही कायमची बाहेरच असते, आम्हाला वाटत होते कदाचित गेली असेल नातेवाईकांकडे किंवा तिच्या एखाद्या मैत्रिणीकडे गेली असेल. मात्र आता 1 महिना झाला तरी देखील तिचा पत्ता लागला नाही, म्हणून मी तुमच्याकडे आले. आता पोलीस हे विचार करत असतात की एक मुलगी बेपत्ता झाली आहे आणि तिची आई 1 महिन्यानंतर तिची तक्रार घेऊन आली आहे. तर पोलीस देखील जास्त लक्ष देत नाही, फक्त संगीताचा मोबाईल वगैरे, नंबर वगैरे घेतात आणि सर्व्हिलन्सला टाकतात. आता संगीता बेपत्ता होऊन हळूहळू 2 महिने होतात, 3 महिने होतात. या दरम्यान संगीताची आई अधूनमधून पोलीस स्टेशनला जायची, पोलिसांना विचारायची. तेव्हा पोलीस म्हणायचे की तपास सुरू आहे. मात्र पोलिसांना 3 ते 4 महिने होत आले होते, तरी देखील संगीताचा कसलाही पत्ता लागलेला नव्हता. 10 नोव्हेंबर 2025 ची गोष्ट असते. पोलिसांनी संगीता रजकचा मोबाईल सर्व्हिलन्सला टाकला होता आणि आता 10 नोव्हेंबर 2025 रोजी त्या मोबाईलमध्ये एक नवीन सिम ॲक्टिवेट झाल्याचं पोलिसांना दिसत होतं. संगीताच्या मोबाईलमध्ये नवीन सिम कार्ड टाकण्यात आलं होतं आणि पोलीस त्या लोकेशनवरती जाऊन पोहोचले होते. तर ते लोकेशन दिगंबर ठाकूरचे होते. पोलीस जेव्हा दिगंबर ठाकूर जवळ गेले तेव्हा त्याला विचारले की संगीता रजक कोण आहे, तुम्ही तिला ओळखता का? तेव्हा दिगंबर ठाकूर हा पोलिसांना म्हणतो की नाही, मी संगीता रजक नावाच्या अशा कोणत्याही महिलेला किंवा मुलीला ओळखत नाही. मात्र पोलीस जेव्हा दिगंबर ठाकूरला उचलतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि जेव्हा त्याच्यावरती दांडे पडतात आणि त्याला पोलीस म्हणतात की हा संगीता रजकचा मोबाईल तुझ्याकडे काय करतोय, असं म्हणत जेव्हा त्याच्यावरती दांडे पडू लागतात तेव्हा दिगंबर ठाकूर त्या ठिकाणी पूर्णपणे तुटतो आणि पोलिसांची माफी मागून त्याची कहाणी सांगू लागतो. दिगंबर ठाकूरने सांगितलेली कहाणी काहीशी अशी होती. दिगंबर पोलिसांना सांगू लागतो की एका लग्नामध्ये संगीता आणि माझी ओळख झाली होती. त्यानंतर आमच्या दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. शरीर संबंधासाठी संगीता रजक ही बिलकुल तयार नव्हती. मात्र मी तिच्यासोबत लग्न करेल असं जेव्हा सांगितलं तेव्हा संगीता
माझ्यासोबत संबंध बनवण्यासाठी तयार झाली आणि त्यानंतर आमचे प्रेम संबंध, शरीर संबंध सुरू झाले. आता जेव्हा वेळ भेटायचा, जेव्हा संगीताच्या रूमवरच्या मुली गावी जायच्या, तेव्हा मी तिच्या रूमवरती जायचो. आम्ही दोघे भेटायचो, आम्ही दोघे फिरायला वगैरे जायचो. मात्र आता आमच्या प्रेम संबंधाला अनेक दिवस झाले होते आणि या दरम्यान संगीता रजक ही वारंवार एकच प्रश्न दिगंबरला विचारत असायची की तू माझ्यासोबत लग्न केव्हा करणार आहे. आता संगीताचं वय देखील 17च्या पार होऊ लागलं होतं आणि दिगंबर हा तिला नेहमी म्हणायचा की लग्नाची एवढी घाई करायची नाही, थोडे दिवस थांबू, नंतर लग्नाचं बघू. आणि दिगंबर हा तिला भेटत राहिला, त्याला पाहिजे ते संगीताकडून करून घेत राहिला आणि मात्र संगीता जसं त्याला लग्नाचं बोलायचे तसं तो तिला स्पष्ट नकार द्यायचा किंवा तिला उडवाउडीची उत्तरे द्यायचा. दिगंबरला संगीताकडून जे पाहिजे होतं ते मिळत होतं, मात्र संगीताकडून आता तो जरा टॉर्चर होऊ लागला होता. कारण संगीता वारंवार लग्नाविषयी बोलत होती. त्यामुळे दिगंबर हा तिला म्हणाला की आपण भेटणार कधी. 3 ऑगस्ट 2025ची गोष्ट असते. 3 ऑगस्ट 2025 रोजी संगीताच्या मैत्रिणी या सुट्टीवरती गावी गेलेल्या असतात आणि तेव्हाच संगीता सांगते की आज मी रूमवरती एकटी आहे. तेव्हा हा दिगंबर ठाकूर रूमवरती येतो. मात्र तो रूमवरती येताना एक दारूची बॉटल सोबत घेऊन येतो. रूमवरती आल्यानंतर तो संगीताला भेटतो. बोलता बोलता त्याच ठिकाणी तो दारूची बॉटल संपवतो आणि त्याच दरम्यान ही संगीता त्याला म्हणत असते की तू लग्न कधी करणार. तेव्हा नशेमध्ये असलेला दिगंबर ठाकूर हा संगीताला म्हणतो की आपले लग्न कसे होऊ शकते, मी ठाकूर आहे आणि तू रजक आहे, आपल्या लग्नाला माझ्या घरचे तरी परवानगी देणार नाही, त्यामुळे आपलं लग्न होऊ शकत नाही. मग आता संगीता पूर्णपणे त्या ठिकाणी तुटून जाते. संगीता ही त्याच्यावरती ओरडू लागते. संगीता ही त्याला म्हणते की जर तुला लग्न करायचं नव्हतं तर तू माझ्या संबंधात का आला, तू माझ्यासोबत लग्न करशील म्हणून मी तुझ्यासोबत हे रिलेशन ठेवलं होतं. माझी आई तिकडे लग्नाबद्दल विचारत होती आणि त्याचमुळे मी तुझ्या रिलेशनमध्ये आले होते. मात्र तू आता असं बोलत आहे, हे मला योग्य वाटत नाही, तुला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल. दिगंबर हा संगीताच्या या रोजच्या कटकटीला, रोजच्या या प्रश्नाला जणू काही वैतागला होता आणि त्याने एक वेगळाच प्लॅन बनवून ठेवला होता. आता दिगंबर हा संगीतासारखं बोलू लागतो. संगीताला म्हणतो की ठीक आहे, मी मजाक करत होतो, करूयात आपण दोघे लग्न. आणि त्यानंतर तो त्या रूमवरती संगीतासोबत संबंध बनवतो आणि त्यानंतर तिला म्हणतो की चल आता आपण फिरायला जाऊ. आणि तो त्या ठिकाणावरून संगीताला घेतो आणि बतौली पोलीस स्टेशन अंतर्गत एक पिकनिक स्पॉट आहे आणि त्याच पिकनिक स्पॉट जवळ तिरंगा जंगल आहे. त्या जंगलाजवळ एक मोठा नाला आहे. त्या नाल्याजवळ तो संगीताला घेऊन जातो. तिच्यासोबत प्रेमाचं वगैरे नाटक करत असतो. मात्र जशी त्याला संधी मिळते तसा तो दुपट्ट्याने संगीताचा करकचून गळा आवळतो. संगीता तडफडते, त्या ठिकाणी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते. मात्र राक्षसाच्या पुढे तिची ताकद कमी पडते आणि तिचा हाकनाक त्या ठिकाणी जीव जातो. नराधमाने तिचा जीव घेतल्यानंतर तिला त्याच नाल्यामध्ये फेकून देतो. त्या नाल्याजवळच एक दरी असते. त्याच दरीमध्ये तो संगीताला दफन करून देतो आणि तेथून फरार होतो. तो विचार करत असतो की यार ही रोजच्या जीवनाची कटकट बनून गेली होती. यानंतर पोलीस जेव्हा दिगंबरला विचारतात की कोणत्या ठिकाणी दफन केली, त्या ठिकाणी दिगंबर पोलिसांना घेऊन जातो आणि त्या ठिकाणी पोलिसांना हाडांचा ढीग मिळतो. त्या ठिकाणीच संगीता रजकची बॅग वगैरे पडलेली असते. संगीताची आई आणि संगीताच्या मैत्रिणी या ओळखतात की ही बॅग वगैरे हे सर्व संगीताचंच आहे आणि हे जे हाडांचे अवशेष आहे हे देखील संगीताचेच आहे. संगीताची आई त्या ठिकाणी प्रचंड आक्रोश करत असते. संगीताच्या मैत्रिणी देखील खूप रडत असतात. संगीताची आई म्हणत असते की माझी मुलगी संपूर्ण घर खर्च चालवत होती, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिने स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली होती, ती स्वतःच तिचं लग्न देखील करणार होती. मात्र माझ्याच धडधाकट मुलीसोबत हे असं वाईट कसं घडलं, म्हणून आपल्या नशिबालाच संगीता रजकची आई दोष देत होती आणि त्या ठिकाणी रडत होती. यानंतर पोलिसांनी दिगंबर ठाकूर विरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याला कायमस्वरूपी 4 भिंतींच्या आतमध्ये पाठवले. मात्र मित्रांनो, अशा नराधमाला 4 भिंतींच्या आतमध्ये पाठवून
त्या मुलीच्या घरच्यांना खरंच न्याय मिळाला का? त्यामुळे माझ्या बहिणींना माझी अशी विनंती आहे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या इतक्या लवकर कधीही क्लोजमध्ये येऊ नये. कारण काही व्यक्ती हे दिसायला वरून चांगले असतात, मात्र आतून त्यांची मानसिकता कशी आहे हे कोणालाही सांगता येणार नाही. बाकी या घटनेबद्दल आपले मत मांडायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे. समाजात अशा घटना घडत आहे, त्यामुळे सजग रहा, सावध रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.